देखील खूप चांगली कामगिरी केली होती। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला दिशा दिली आहे आमिर दाफेदार यांच्या बॅटिंगची आमिरी पाहायला मिळते। षटकार, पहिलाच बॉल षटकारामध्ये परावर्तित केलेला आहे आमिर। 5 मध्ये 32, खूप चांगला स्ट्रोक आला, अंदाज घेतला बॉल। याही वेळेला बिगिट केला जातोय। क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही। मी अजून खेळतोय, मी अजून लढतोय, मला रॉयल स्टंडर्ससाठी प्रयत्न करायचे। 6 आणि 38 धावांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला। आणखीन एक बॉल हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि याही वेळेला बॉल जाईल सीमा रेषा पार। लगातारचा तिसरा षटकार, आजच्या दिवसातील लगातारचा तिसरा षटकार। पहिल्यांदा मारणारा खेळाडू ठरतात आमिर दाफेदार। 3 बॉलमध्ये 20, 3 बॉलमध्ये 20 ची क्षमता ठेवतात। याही वेळेला बिगिट, याही वेळेला स्ट्रोक चांगला आलाय आणि रिझल्ट सुद्धा 6 वाला। लगातारचा चौथा षटकार खेळलाय। 6 चेंडू आणि 38 धावांचा सामना 2 चेंडू आणि 14 धावांवर आलाय। याला म्हणतात क्रिकेटचा खेळ, हार न मानणं, खेळत राहणं। आणि आमिर दाफेदार 18 बॉलमध्ये 46 वर खेळतायत। आजच्या दिवसातील ओहो, या वेळेला मात्र मोठा स्ट्रोक ज्या पद्धतीने पाहिला होता तो नाही आला आणि आमिर थोडेसे नाराज झालेले आहेत। आता जवळपास या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय आमिर दाफेदार। हो हो हो, जबरदस्त अर्धशतक। मॅचचा रिझल्ट काही लागू देत आमिरने मन जिंकून घेतली आहेत। आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी आमिर दाफेदार यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते आणि या मॅचला जिंकलं गेलंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने। आणि आमिर दाफेदार काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली आहे। जरी मॅच थोडक्यात मॅच संघ पराभूत झाला परंतु 52 धावा त्यांनी केल्या। महेश नानगुडे यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करू सामनावीराचा पुरस्कार आणि टॉस सुद्धा होणार आहे। आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम या।